फर्स्ट सेक्शन काय, प्रिॲम्बल काय, मग त्यात सबसेक्शन काय, मग रूल काय, त्या रूलमध्ये काय आहे, ह्या गोष्टी जास्त न येता थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त कशी माहिती तुम्हाला देता येईल हे या ठिकाणी मी बघणार आहे. तर या ठिकाणी मी एकच सांगतो की आज या ठिकाणी किती नोकरी आहेत आणि वकील बंधू पण मोठ्या संख्येने आहेत. एकच सांगतो की आपलं पहिल्यांदा नवनियुक्त नोकरीचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि आता विषयाला सुरुवात करतो. नोकरी ऍक्ट 1952 जर बघितला आणि त्याचा बेन ऍक्ट बघितला तर तो 17 पानाचा आहे. या 17 पानामध्ये प्रत्येकाची डेफिनेशन, प्रत्येक सेक्शन काय होतो आणि त्यानंतर जे अमेंडेड रूल आले, 1956चा रूल आला, ते रूल सगळे जे आहेत ते जर रूल बघितले तर त्यात काय महत्वाचं आहे हे आपण आता बघू. या ठिकाणी नोकरीचं काम काय, अधिकार काय, जबाबदाऱ्या काय हे आपण पाहिलं पाहिजे. आता तुम्ही नोकरी झाल्यानंतर पहिल्यांदा काय रजिस्टर घेतले असेल, मला एकच सांगा, मी थोडीशी गाईडलाईन देणार आहे आणि नंतर सुरुवात प्रॉपर चालू होईल. मला सांगा, सगळ्यांनी आता नोटरी घेतलं, परंतु नोटरीच्या पहिल्या पानावर काय केलं तुम्ही सांगा बरं मला. जे आपण रजिस्टर उघडलं तर तिथं काय सीओपी चिटकवलं, तुम्ही तिथं सर्टिफिकेट लिहिलं का? तर पहिल्या पानावर तुम्ही सर्टिफिकेट चिटकवल्यानंतर तुमचं जे नंतरचं जे पेज आहे त्या पेजवर तुम्ही एक सर्टिफिकेट स्वतः लिहायचं असतं. आणि ते सर्टिफिकेट काय आहे की धिस रजिस्टर कंटेंट 1 to काय 200 पेजेस असतील, काय असते ते तुम्ही लिहायचं आणि स्वतः सही करायची, शिक्का मारायचा. हे करणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा नोट करून घ्या. आता तुम्ही म्हणता हे कसं काय बघू नंतर काय केलं तरी चालेल का? पण जर तिथं शिल्लक जागा नसेल आणि तुम्ही जर ऑडिटला गेला वर्षाला आणि तिथं ऑडिटमध्ये जर तुम्ही तिथं ते सर्टिफिकेट लिहिलेलं नसेल तर तुम्ही कामामध्ये अनियमितता केलेली आहे असं समजून तुमचं सर्टिफिकेटचे ऑडिट रिपोर्ट जो आहे तुम्ही जे चेक करणार आहे त्यावेळेस तो देताना डिस्ट्रिक्ट कोर्टाकडनं तशी शेरा मारला जातो, हे प्रथम लक्षात घ्या. आता राहिला विषय की तुम्ही जे शिक्के बनवले असतील पूर्व सर्वांच्या पद्धतीने हे सर्व शिक्के बनवलेले असतील आणि हे शिक्के बनवताना आपल्याला महत्वाचा जो विषय आहे तो नोटरियल सील हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे नोटरियल सील हे योग्य जबाबदार व्यक्तीकडूनच बनवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुमचं नोटरियल सील हे 5 सेंटीमीटर डायमीटरच असलं पाहिजे. ते कमी असता कामा नये, जास्त पण असता कामा नये. कारण का आता तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस ऑडिटला जाताल त्यावेळेस ह्या गोष्टी तिथं तुमचं सील जे आहे ते नोटरियल सील तिथं बघितलं जाणार, फुटपट्टीने बघितलं जाईल आणि तिथं जर समजा त्याच्यामध्ये थोडासा जर काय अनियमितता असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा शेअरला जातो. ह्या पहिल्या सुरुवातीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता नोटरीची कामं काय आहेत, अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत. नोटरीच्या कामाबद्दल काय सांगितलं जातं? सर्वसाधारण नोटरी म्हणलं की ॲफिडेव्हिट आले, इंडेमनिटी बॉन्ड आले, विसरपावते आले, करारनामा आले, आणखी वेगवेगळे इंडेमनिटी बॉन्ड आले, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट संदर्भातले काही कामं आले, ट्रान्सलेशनची कामं आले, अशी वेगवेगळे प्रकारची कामं नोटरी करू शकतो. अशा संबंधाने आपल्याला सर्वांना नॉलेज असतं. परंतु रजिस्ट्रेशन ऍक्टचा जर विचार केला तर रजिस्ट्रेशन ऍक्टमध्ये सेक्शन 17 आणि सेक्शन 18 आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आता तो काय आहे? सेक्शन 17 मध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन आणि सेक्शन 18 मध्ये ऑप्शनल रजिस्ट्रेशन. मग नोटरीने स्वतःला सब रजिस्ट्रार समजू नये किंवा नोटरीला काहीतरी पूर्ण फार अधिकार आलेले आहेत अशा पद्धतीने नोटरीने वागू नये असं अनेक कोर्टाच्या केस लॉ जे काय आहे जजमेंट न्यायालय आहेत त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने, विविध उच्च न्यायालयाने त्याबद्दल म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की नोटरीने रजिस्टर म्हणून मागायचंय का? नाही. नोटरीचं काम काय की त्याच्या पुढे जो कुठला डॉक्युमेंट येईल त्या डॉक्युमेंट मधील जी कोण व्यक्ती असेल ती व्यक्ती तुमच्या पुढे पर्सनली आली आहे का, तुम्ही त्यांना प्रॉपरली आयडेंटिफाय केलं आहे का, त्यांची त्या दस्तावर सही आहे का, ह्या गोष्टी तुम्ही बघणं महत्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये ज्या पद्धतीने म्हटलं जातं सब रजिस्टरची ड्युटी काय, कर्तव्य काय, मग त्याचं काम काय असतं? त्यांनी फक्त तो कधी कधी ज्यावेळेस एखाद्या दस्ताच्या संदर्भात त्याच्या वैधतेच्या संदर्भात प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस तो संबंधित सब रजिस्टर म्हणतो मी फक्त स्टॅम्प कलेक्टर आहे, माझं काम काय फक्त स्टॅम्प ड्युटी बघणे आणि रजिस्ट्रेशन फी बघणे, बाकी मी काही बघत नाही आणि आमची ती जबाबदारी पण नाही, अशा पद्धतीने म्हटलं जातं. परंतु आपण नोटरी म्हणून काम करत असताना
आपल्याकडे ज्या पद्धतीचा डॉक्युमेंट येतो तो डॉक्युमेंट आपण व्यवस्थित वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि तो आपण करण्याच्या पात्रतेचा आहे का हे सुद्धा चेक केलं पाहिजे. म्हणजे साधं बोली भाषेत जर उदाहरण द्यायचं झालं तर ज्याप्रमाणे एखादा पदार्थ आपण खाण्या अगोदर त्याची टेस्ट बघतो आणि त्या पदार्थाला जर स्मेल येत असेल तर ज्याप्रमाणे आपण तो पदार्थ खाण्याचं टाळतो तसा डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनला आपल्याकडे आल्यानंतर जे कोणी पक्षकार घेऊन येतील त्यावेळेस तो डॉक्युमेंटला सुद्धा एक प्रकारचा स्मेल असतो. आता तुम्ही म्हणता स्मेल म्हणजे काय, तर त्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे, देणार घेणार, तो स्टॅम्प कुणाच्या नावाचा आहे, स्टॅम्प आई वडिलांच्या नावाचा, इंडिमनिटी बॉन्ड लिहून देतोय मुलगाच, स्टॅम्प 6 महिन्याच्या मुदतीतला आहे का, स्टॅम्प होल्डरची त्याच्यावर सही आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्याची तारीख महत्वाची आहे, हस्ते कोणी घेतलाय, हस्ते ज्यांनी घेतलाय त्याची तिथं सही आहे का, ह्या गोष्टी फार बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एखादा इश्यू तयार होतो, एखाद्या मॅटरमध्ये आपल्याला पोलीस स्टेशन किंवा इकडून बोलवलं जातं आणि जो मनस्ताप आपल्याला होतो तो मनस्ताप हा फार अडचणीचा आणि त्रासदायक असतो. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करेन की पहिल्यांदा डॉक्युमेंट आल्यानंतर काय करायचं, तर ह्या गोष्टी आहेत की आपण तो स्टॅम्प डेट बघितला पाहिजे, त्यातल्या कंटेंट काय. आता आणखी एक महत्वाचा, अनेक केसेसमध्ये अनेक गोष्टीमध्ये म्हटलं गेलेलं आहे, आता ते माझ्याकडे मी ते सगळं फॉर्मॅट बाकीचे सगळे केस लॉज वगैरे आणलेले त्या अध्यक्षांकडे मी दिलंच, त्यामुळे त्याचे केस लॉजचे नावं वगैरे मी सांगणार नाही. पण एकच सांगतो की कोर्टाने काय सांगितलेलं आहे की डॉक्युमेंटचं जे कंटेंट आहे ते महत्वाचं आहे, टायटल ऑफ द डॉक्युमेंट महत्वाचं नाही. लक्षात घ्या, एखाद्या डॉक्युमेंटला करारनामा नाव लिहिलेलं आहे आणि त्या डॉक्युमेंटच्या कंटेंटमध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये पोझिशन डिलिव्हर झालेला आहे, मोबदला पूर्ण देण्यात आलेला आहे, सर्व गोष्टींची जर पूर्तता झालेली आहे आणि तो डॉक्युमेंट फक्त 500 रुपयावर झालेला असेल आणि त्या प्रॉपर्टीची किंमत जर 2-2, 5-5 कोटीची असेल आणि तुम्ही फक्त तुमच्याकडे डॉक्युमेंट आलाय, तुम्हाला 500 रुपये मिळणार आहेत आणि घाईगडबडीत पक्षकार आलेले आहेत, एखादी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, एखादी VIP पर्सन आलेली आहे किंवा एखादे आपलेच वकील बांधव तो डॉक्युमेंट घेऊन आलेले आणि तो डॉक्युमेंट ज्यावेळेस तुमच्याकडे येतो आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा अंडर इन्फ्लुअन्स तो डॉक्युमेंट करता, परंतु त्यावेळेस तुम्हाला असं वाटत असतं की काय करारनामा लिहिलेलं आहे, आपण करून टाकू, काय हरकत आहे, करारनामा येतो. परंतु त्या डॉक्युमेंटमध्ये जर पोझिशन डिलिव्हर असेल, मोबदला पूर्ण दिलेला असेल तर मात्र तुम्ही 100% अडचणीत येणार आहात हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला काय बघायचंय, कंपल्सरी रजिस्ट्रेशन, ऑप्शनल रजिस्ट्रेशन, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट नुसार कुठले दस्त कुठल्या मिळकतीच्या संदर्भात हे डॉक्युमेंट हे नोंदणीकृत केलेच पाहिजेत, दुय्यम निबंधक कार्यालयात केलेच पाहिजेत ह्याची माहिती. ज्याप्रमाणे आपण कोर्टामध्ये म्हणतो, आता आपण नोटरी झालेलो, ज्याप्रमाणे कोर्टामध्ये जर लिटिगेशनचं मूळ स्रोत कुठला असेल तर आपण काय म्हणतो की बॉन्ड रायटरने डॉक्युमेंट केला, त्याने उद्योग केला, चतुर्शीमाने लिहिल्या नाही आणि त्यामुळे उद्योग सगळा विषय झाला आणि ते लिटिगेशन कारण नसताना कोर्टात आलं आणि 10-10, 20-20 वर्ष पक्षकारांना त्या संदर्भात जे काय परिणाम आहेत त्याला सामोरं जावं. त्या गोष्टी आपल्याकडून होऊ नये म्हणून आपण सुद्धा काळजी घेणं तेवढीच गरजेची. आता राहिला विषय की तुमच्याकडे तुम्ही डॉक्युमेंट घेतलं, रजिस्टर डॉक्युमेंट तुम्ही केलं. आता रजिस्टर तुम्ही मगाशी मी सांगितलं तुम्हाला, पहिला मुद्दा काय, सर्टिफिकेट लिहायचं. तिथं नंतर प्रत्येक रजिस्टरच्या पानावर किती जणांनी शिक्के मारले का तुम्ही? रजिस्टरच्या पानावर मारले, काही 2-3 मारले, बाकीच्यांनी नाही मारले. प्रत्येक पानावर रजिस्टरच्या तुमचं नोटरियल सीलचा शिक्का मारणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. आता राहिला विषय डॉक्युमेंट आल्यानंतर काय, कसा लिहायचा, हे मी माझं मनचं म्हणत नाही. मी ज्या काही गोष्टी बोलतोय त्या कायद्याला धरून, कायद्यामध्ये जे काही त्या सेक्शनमध्ये किंवा रूलमध्ये जे काही समाविष्ट आहे त्याच बाबी मी फक्त आपल्या बोलीभाषेत आपल्याला समजेल अशा भाषेत आणि आपल्या लक्षात राहील या भूमिकेतून मी सांगतो. तर ज्यावेळेस तुम्ही रजिस्टरला ह्याला एंट्री करता त्यावेळेस आपल्यातले काही सिनियर वकील असतील, त्यांच्याकडे त्यांचे ज्युनियर असतात किंवा क्लार्क असतात आणि मग ते क्लार्क नोटरी फक्त सही करतात, तो क्लार्क त्याची एंट्री घेत असतो, त्याच्यावर शिक्के मारत असतो, सगळं ते सगळं लिहित असतो. परंतु नोटरी ॲक्टच्या रूल 11 मध्ये काय म्हणलेलं आहे, तर जर एखाद्या नोटरीच्या क्लार्कने किंवा असिस्टंटने ते रजिस्टर मेंटेन करत असेल आणि त्यांनी जर ती एंट्री केलेली असेल तर ती एंट्रीवर त्या ज्या रजिस्टरमध्ये जिथं त्यांनी एंट्री केलेली तिथं त्यांनी स्वतःची साईन सुद्धा तितकीच करणं महत्वाचं आहे. आपल्याकडे कोण करतं का?
मग ज्या वेळेस एखादा विषय कोर्टामध्ये येतो आणि त्यावेळेस आपल्याकडे अनेक लागतात, वर्ष राहतात, 2-2 वर्ष राहतात, परंतु एखादं मॅटर ज्यावेळेस 10 वर्षांनी लागतं आणि त्यावेळेस हा विषय येतो, मग तो प्लॉट कोणता होता, कुणाचा अक्षर आहे, काय आहे, ह्या गोष्टी ज्या घडतात ह्याची काळजी नेहमीच आपल्याला घेणं गरजेचं आहे. आता प्रिकॉशनरी मेजर म्हणतो. ह्या प्रिकॉशनरी मेजर मध्ये काय हे करत असताना पक्षकार आले, डॉक्युमेंट आला, डॉक्युमेंट आपल्यासमोर मांडला गेला, आपण पण लगेच ओके म्हणून करणार. पोझिशनचा डॉक्युमेंट आहे, मोबाईल आहे, ते मी मगाशी सांगितलंच. मग आता पुढं काय, डॉक्युमेंटची एंट्री घेत असताना संबंधित पक्षकार जे त्या दस्तामधले आहेत, फर्स्ट सेक्शन काय, प्रिअम्बल काय, मग त्यात सबसेक्शन काय, रूल काय, त्या रूलमध्ये काय आहे, ह्या गोष्टी जास्त न येतात. थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त कशी माहिती तुम्हाला देता येईल हे या ठिकाणी मी बघणार आहे. तर या ठिकाणी मी एकच सांगतो की आज या ठिकाणी किती नोकरी आहेत आणि वकील बंधू पण मोठ्या संख्येने आहेत. एकच सांगतो की आपलं पहिल्यांदा नवनियुक्त नोकरीचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि आता विषयाला सुरुवात करतो. नोकरी ऍक्ट 1952 जर बघितला आणि त्याचा बेन ऍक्ट बघितला तर तो 17 पानाचा आहे. त्या 17 पानामध्ये प्रत्येकाची डेफिनेशन, प्रत्येक सेक्शन काय होतो आणि त्यानंतर जे अमेंडेड रूल आले, 1956चा रूल आला, ते रूल सगळे जे आहेत ते जर रूल बघितले तर त्यात काय महत्वाचं आहे हे आपण आता बघू. या ठिकाणी नोकरीचं काम काय, अधिकार काय, जबाबदाऱ्या काय हे आपण पाहिलं पाहिजे. आता तुम्ही नोकरी झाल्यानंतर पहिल्यांदा काय रजिस्टर घेतले असेल, मला एकच सांगा, मी थोडीशी गाईडलाईन देणार आहे आणि नंतर सुरुवात प्रॉपर चालू होईल. मला सांगा, सगळ्यांनी आता नोटरी घेतलं, परंतु नोटरीच्या पहिल्या पानावर काय केलं तुम्ही सांगा बरं मला. जे आपण रजिस्टर उघडलं तर तिथं काय सीओपी चिटकवलं, तुम्ही तिथं सर्टिफिकेट लिहिलं का? तर पहिल्या पानावर तुम्ही सर्टिफिकेट चिटकावल्यानंतर तुमचं जे नंतरचं जे पेज आहे त्या पेजवर तुम्ही एक सर्टिफिकेट स्वतः लिहायचं असतं. आणि ते सर्टिफिकेट काय आहे की धिस रजिस्टर कंटेंट 1 to काय 200 पेजेस असतील, काय असते ते तुम्ही लिहायचं आणि स्वतः सही करायची, शिक्का मारायचा. हे करणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा नोट करून घ्या. आता तुम्ही म्हणता हे कसं काय बघू नंतर काय केलं तरी चालेल का? पण जर तिथं शिल्लक जागा नसेल आणि तुम्ही जर ऑडिटला गेला वर्षाला आणि तिथं ऑडिटमध्ये जर तुम्ही तिथं ते सर्टिफिकेट लिहिलेलं नसेल तर तुम्ही कामामध्ये अनियमितता केलेली आहे असं समजून तुमचं सर्टिफिकेटचे ऑडिट रिपोर्ट जो आहे तुम्ही जे चेक करणार आहे त्यावेळेस तो देताना डिस्ट्रिक्ट कोर्टाकडनं तशी शेरा मारला जातो, हे प्रथम लक्षात घ्या. आता राहिला विषय की तुम्ही जे शिक्के बनवले असतील पूर्व सर्वांच्या पद्धतीने हे सर्व शिक्के बनवलेले असतील आणि हे शिक्के बनवताना आपल्याला महत्वाचा जो विषय आहे तो नोटरियल सील हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे नोटरियल सील हे योग्य जबाबदार व्यक्तीकडूनच बनवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुमचं नोटरियल सील हे 5 सेंटीमीटर डायमीटरच असलं पाहिजे. ते कमी असता कामा नये, जास्त पण असता कामा नये. कारण का आता तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस ऑडिटला जाताल त्यावेळेस ह्या गोष्टी तिथं तुमचं सील जे आहे ते नोटरियल सील तिथं बघितलं जाणार, फुटपट्टीने बघितलं जाईल आणि तिथं जर समजा त्याच्यामध्ये थोडासा जर काय अनियमितता असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा शेअर मारला जातो. ह्या पहिल्या सुरुवातीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता नोटरीची कामं काय आहेत, अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत. नोटरीच्या कामाबद्दल काय सांगितलं जातं? सर्वसाधारण नोटरी म्हणलं की ॲफिडेव्हिट आले, इंडिमनिटी बॉन्ड आले, विसरपावते आले, करारनामा आले, आणखी वेगवेगळे इंडिमनिटी बॉन्ड आले, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट संदर्भातले काही कामं आले, ट्रान्सलेशनचे कामं आले, अशी वेगवेगळे प्रकारची कामं नोटरी करू शकतो. अशा संबंधाने आपल्याला सर्वांना नॉलेज असतं. परंतु रजिस्ट्रेशन ऍक्टचा जर विचार केला तर रजिस्ट्रेशन ऍक्टमध्ये सेक्शन 17 आणि सेक्शन 18 आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आता तो काय आहे? सेक्शन 17 मध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन आणि सेक्शन 18 मध्ये ऑप्शनल रजिस्ट्रेशन. मग नोटरीने स्वतःला सब रजिस्ट्रार समजू नये किंवा नोटरीला काहीतरी पूर्ण फार अधिकार आलेले आहेत अशा पद्धतीने नोटरीने वागू नये असं अनेक कोर्टाच्या केस लॉ जे काय आहे जजमेंट न्यायालय आहेत त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने, विविध उच्च न्यायालयाने त्याबद्दल म्हटलेलं आहे. म्हणजेच काय
की नोटरीने रजिस्टर म्हणून मागायचंय का? नाही. नोटरीचं काम काय की त्याच्या पुढे जो कुठला डॉक्युमेंट येईल त्या डॉक्युमेंट मधील जी कोण व्यक्ती असेल ती व्यक्ती तुमच्या पुढे पर्सनली आली आहे का, तुम्ही त्यांना प्रॉपरली आयडेंटिफाय केलं आहे का, त्यांची त्या दस्तावर सही आहे का, ह्या गोष्टी तुम्ही बघणं महत्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये ज्या पद्धतीने म्हटलं जातं सब रजिस्टरची ड्युटी काय, कर्तव्य काय, मग त्याचं काम काय असतं, त्यांनी फक्त तो कधी कधी ज्यावेळेस एखाद्या दस्ताच्या संदर्भात त्याच्या वैधतेच्या संदर्भात प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस तो संबंधित सब रजिस्टर म्हणतो मी फक्त स्टॅम्प कलेक्टर आहे, माझं काम काय फक्त स्टॅम्प ड्युटी बघणे आणि रजिस्ट्रेशन फी बघणे, बाकी मी काही बघत नाही आणि आमची ती जबाबदारी पण नाही, अशा पद्धतीने म्हटलं जातं. परंतु आपण नोटरी म्हणून काम करत असताना आपल्याकडे ज्या पद्धतीचा डॉक्युमेंट येतो तो डॉक्युमेंट आपण व्यवस्थित वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि तो आपण करण्याच्या पात्रतेचा आहे का हे सुद्धा चेक केलं पाहिजे. म्हणजे साधं बोली भाषेत जर उदाहरण द्यायचं झालं तर ज्याप्रमाणे एखादा पदार्थ आपण खाण्या अगोदर त्याची टेस्ट बघतो आणि त्या पदार्थाला जर स्मेल येत असेल तर ज्याप्रमाणे आपण तो पदार्थ खाण्याचं टाळतो तसा डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनला आपल्याकडे आल्यानंतर जे कोणी पक्षकार घेऊन येतील त्यावेळेस तो डॉक्युमेंटला सुद्धा एक प्रकारचा स्मेल असतो. आता तुम्ही म्हणता स्मेल म्हणजे काय, तर त्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे, देणार घेणार, तो स्टॅम्प कुणाच्या नावाचा आहे, स्टॅम्प आई वडिलांच्या नावाचा, इंडिमनिटी बॉन्ड लिहून देतोय मुलगाच, स्टॅम्प 6 महिन्याच्या मुदतीतला आहे का, स्टॅम्प होल्डरची त्याच्यावर सही आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्याच्यातली तारीख महत्वाची आहे, हस्ते कोणी घेतलाय, हस्ते ज्यांनी घेतलाय त्याची तिथं सही आहे का, ह्या गोष्टी फार बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एखादा इश्यू तयार होतो, एखाद्या मॅटरमध्ये आपल्याला पोलीस स्टेशन किंवा इकडून बोलवलं जातं आणि जो मनस्ताप आपल्याला होतो तो मनस्ताप हा फार अडचणीचा आणि त्रासदायक असतो. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करेन की पहिल्यांदा डॉक्युमेंट आल्यानंतर काय करायचं, तर ह्या गोष्टी आहेत की आपण तो स्टॅम्प डेट बघितला पाहिजे, त्यातल्या कंटेंट काय आहे. आता आणखी एक महत्वाचा, अनेक केसेसमध्ये अनेक गोष्टीमध्ये म्हटलं गेलेलं आहे, आता ते माझ्याकडे मी ते सगळं फॉर्मॅट बाकीचे सगळे केस लॉज वगैरे आणलेले त्या अध्यक्षांकडे मी दिलंच, त्यामुळे त्याचे केस लॉजचे नावं वगैरे मी सांगणार नाही. पण एकच सांगतो की कोर्टाने काय सांगितलेलं आहे की डॉक्युमेंटचं जे कंटेंट आहे ते महत्वाचं आहे, टायटल ऑफ द डॉक्युमेंट महत्वाचं नाही. लक्षात घ्या, एखाद्या डॉक्युमेंटला करारनामा नाव लिहिलेलं आहे आणि त्या डॉक्युमेंटच्या कंटेंटमध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये पोझिशन डिलिव्हर झालेला आहे, मोबदला पूर्ण देण्यात आलेला आहे, सर्व गोष्टींची जर पूर्तता झालेली आहे आणि तो डॉक्युमेंट फक्त 500 रुपयावर झालेला असेल आणि त्या प्रॉपर्टीची किंमत जर 2-2, 5-5 कोटीची असेल आणि तुम्ही फक्त तुमच्याकडे डॉक्युमेंट आलाय, तुम्हाला 500 रुपये मिळणार आहेत आणि घाईगडबडीत पक्षकार आलेले आहेत, एखादी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, एखादी VIP पर्सन आलेली आहे किंवा एखादे आपलेच वकील बांधव तो डॉक्युमेंट घेऊन आलेले आणि तो डॉक्युमेंट ज्यावेळेस तुमच्याकडे येतो आणि तुम्ही भावनेच्या भरात एवढा अंडर इन्फ्लुअन्स तो डॉक्युमेंट करता, परंतु त्यावेळेस तुम्हाला असं वाटत असतं की काय करारनामा लिहिलेलं आहे, आपण करून टाकू, काय हरकत आहे, करारनामा येतो. परंतु त्या डॉक्युमेंटमध्ये जर पोझिशन डिलिव्हर असेल, मोबदला पूर्ण दिलेला असेल तर मात्र तुम्ही 100% अडचणीत येणार आहात हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला काय बघायचंय, कंपल्सरी रजिस्ट्रेशन, ऑप्शनल रजिस्ट्रेशन, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट नुसार कुठले दस्त कुठल्या मिळकतीच्या संदर्भात हे डॉक्युमेंट हे नोंदणीकृत केलेच पाहिजे, दुय्यम निबंधक कार्यालयात केलेच पाहिजेत ह्याची माहिती. ज्याप्रमाणे आपण कोर्टामध्ये म्हणतो, आता आपण नोटरी झालेलो, ज्याप्रमाणे कोर्टामध्ये जर लिटिगेशनचं मूळ स्रोत कुठला असेल तर आपण काय म्हणतो की बॉन्ड रायटरने डॉक्युमेंट केला, त्याने उद्योग केला, चतुर्शीमाने लिहिल्या नाही आणि त्यामुळे उद्योग सगळा विषय झाला आणि ते लिटिगेशन कारण नसताना कोर्टात आलं आणि 10-10, 20-20 वर्ष पक्षकारांना त्या संदर्भात जे काय परिणाम आहेत त्याला सामोरं जातात. त्या गोष्टी आपल्याकडून होऊ नयेत म्हणून आपण सुद्धा काळजी घेणं तेवढीच गरजेची. आता राहिला विषय की तुमच्याकडे तुम्ही डॉक्युमेंट घेतलं, रजिस्टर डॉक्युमेंट तुम्ही केलं. आता रजिस्टर तुम्ही मगाशी मी सांगितलं तुम्हाला, पहिला मुद्दा काय, सर्टिफिकेट लिहायचं. तिथं नंतर प्रत्येक रजिस्टरच्या पानावर किती जणांनी शिक्के मारले का तुम्ही? रजिस्टरच्या पानावर मारले, काही 2-3 मारले, बाकीच्यांनी नाही मारले. प्रत्येक पानावर रजिस्टरच्या तुमचं नोटरियल सीलचा शिक्का मारणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आता राहिला विषय डॉक्युमेंट आल्यानंतर काय, कसा लिहायचा, हे मी माझं मनचं म्हणत नाही. मी ज्या काही गोष्टी बोलतोय त्या कायद्याला धरून
कायद्यामध्ये जे काही त्या सेक्शनमध्ये किंवा रूलमध्ये जे काही समाविष्ट आहे त्याच बाबी मी फक्त आपल्या बोलीभाषेत आपल्याला समजेल अशा भाषेत आणि आपल्या लक्षात राहील या भूमिकेतून मी सांगतो. तर ज्यावेळेस तुम्ही रजिस्टरला ह्याला एंट्री करता त्यावेळेस आपल्यातले काही सिनियर वकील असतील, त्यांच्याकडे त्यांचे ज्युनियर असतात किंवा क्लार्क असतात आणि मग ते क्लार्क नोटरी फक्त सही करतात. तो क्लार्क त्याची एंट्री घेत असतो, त्याच्यावर शिक्के मारत असतो, सगळं लिहित असतो. परंतु नोटरी ॲक्टच्या रूल 11 मध्ये काय म्हणलेलं आहे, तर जर एखाद्या नोटरीच्या क्लार्कने किंवा असिस्टंटने ते रजिस्टर मेंटेन करत असेल आणि त्यांनी जर ती एंट्री केलेली असेल तर ती एंट्रीवर त्या ज्या रजिस्टरमध्ये जिथं त्यांनी एंट्री केलेली तिथं त्यांनी स्वतःची साईन सुद्धा तितकीच करणं महत्त्वाचं आहे. आपल्याकडे कोण करतं का? मग ज्यावेळेस एखादा विषय कोर्टामध्ये येतो आणि त्यावेळेस आपल्याकडे अनेक क्लार्क वर्ष राहतात, 2-2 वर्ष राहतात, परंतु एखादं मॅटर ज्यावेळेस 10 वर्षांनी लागतं आणि त्यावेळेस हा विषय येतो, मग तो क्लार्क कोणता होता, कुणाचा अक्षर आहे, काय आहे, ह्या गोष्टी ज्या घडतात ह्याची काळजी तेवढीच आपल्याला घेणं गरजेचं आहे. आता प्रिकॉशनरी मेजर म्हणतो. ह्या प्रिकॉशनरी मेजरमध्ये काय हे करत असताना पक्षकार आले, डॉक्युमेंट आला, डॉक्युमेंट आपल्यासमोर मांडला गेला, आपण पण लगेच ओके म्हणून करणार. पोझिशनचा डॉक्युमेंट आहे, मोबाईल आहे, ते मी मगाशी सांगितलंच. मग आता पुढं काय? डॉक्युमेंटची एंट्री घेत असताना संबंधित पक्षकार जे त्या दस्तामधले आहेत ते पक्षकार त्यांची ओळखपत्र, त्या मिळकतीचा टायटल डॉक्युमेंट हे त्या दस्ताला जोडलंय का हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जे कोण व्यक्ती आलेले आहेत, जर चांगला वकील आणि चांगला नोटरी ज्याला व्हायचा असेल किंवा जो झालेला आहे तर त्याचं एकच काम आहे की समोर आलेला माणूस हा आपल्याला फसवायला आलेला आहे अशी मनात न स्वतःच्या धारणा करून ठेवणे, त्या व्यक्तीला ती न दाखवणे हे लक्षात घ्या. म्हणजे ज्याप्रमाणे घरामध्ये एखादी अनोळखी व्यक्ती आल्यानंतर आपण त्याला पूर्ण नाव गाव सगळं विचारतो, मग म्हणतो या चहा पिऊन जा, तसं तुमच्याकडे जर एखादा डॉक्युमेंट आला तर तो डॉक्युमेंट घेऊन येणारे पक्षकार हे तुमच्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, वकील, VIP पर्सन, आमदार, बाकीचे कुणी असे असतात. बँकेचे अधिकारी त्यांच्या मार्फत फोनवर येतात की मी डॉक्युमेंट करून पाठवला रे, तू माझ्याकडे ज्युनियर होता रे, तेवढं मी सही केलेली तेवढं ते करून त्यांचं. त्यातले 2 जण आहेत, 2 जण बाहेर आहेत. आणि ज्यावेळेस एखादा कमर्शियल डॉक्युमेंट असतो आणि त्या डॉक्युमेंटमध्ये फक्त 2 जणांनी सह्या केलेल्या असतात आणि एखाद्याची सही नंतर 8 दिवसांनी 10 दिवसांनी होईल, ते बाहेरगावी गेलेले आहेत असं होतं आणि तुम्ही डॉक्युमेंट करता, त्यावेळेस परिणाम असा होतो की ते जे कोण पक्षकार असतील, ते कोण भागीदार असतील, त्या संस्थेचे जे कोण असतील, जे कोण बँकेला इंडियनिटी बॉन्ड देत असतील, जे काय डिक्लरेशन लिहून देत असतील आणि त्यांच्या संदर्भात नंतर 2-5 वर्षांनी ज्यावेळेस एखादा वाद तयार होतो आणि त्या ठिकाणी एखाद्या पक्षकाराची सही नंतर घेतलेली असती, त्यावेळेस तो पक्षकार म्हणतो की मी हे डॉक्युमेंट ज्या दिवशी झालं होतं त्या दिवशी मी इंडियातच नव्हतो, भारतातच मी नव्हतो आणि हे बघा माझं पासपोर्ट, हा माझा विसा, त्याच्यावरले माझे शिक्के आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं फोर्स झालेलं आहे. आणि त्यावेळेस आपल्या नोकरी बंधू भगिनीला कोणीही वाचवायला नसतं याची काळजी घ्या. आणि असे न्यायनिवाडे मी जे आणलेले आहेत त्यात लिहिलेलं आहे तसे त्या न्यायनिवाड्यात तिथं प्रोटेक्शन आपल्याला कोर्टाकडून मिळत नाही. आता राहिला विषय सेक्शन 13 नोटरी ॲक्टमध्ये जो 1952 आहे त्यात 13 ॲक्ट सेक्शननुसार काय आहे की आपल्या नोटरी विरुद्ध जर त्याच्या विरुद्ध जर पोलीस ॲक्शन घ्यायची असेल, FIR असेल किंवा कॉग्निझन्स घ्यायचा असेल तर त्या कोर्टात कुठल्याही कोर्टाने तो कॉग्निझन्स घेण्याअगोदर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, अगर स्टेट गव्हर्नमेंट असेल, त्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने ज्यांनी त्यांना ऑथोराइजली नेमलेले आहे त्यांनी रिटर्न कंप्लेंट केल्याशिवाय त्याचा कॉग्निझन्स घ्यायचा नाही. त्याचं प्रोटेक्शन आपल्या नोटरी बंधू भगिनींना ह्या कायद्यानुसार दिलेलं आहे. ह्याच्या मागं हे लिहिण्यामागं हेतू काय, तर त्याच्या मागं हेतू असा आहे की नोटरीचं कर्तव्य काय, नोटरी इनडायरेक्टली शासनाला, पब्लिकला मदत करण्यासाठी म्हणून त्याची नेमणूक झालेली असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात असतं. आणि अचानक पक्षकारांच्या अंतस्थ त्यांच्या वैयक्तिक भांडणामुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे नोटरीने केलेल्या कामाला त्यांच्या वादामुळे कुठंतरी त्यांना अडचणीत आणण्यासाठी म्हणून जर अशा गोष्टी जर घडल्या आणि त्यांना जर अडचणीत प्रत्येक कामातच जर अशी कॉग्निझन्स घ्यायला लागलं, कोर्ट किंवा पोलीस केस करायला लागले तर ते प्रोटेक्शन मिळावं म्हणून सेक्शन 13 आहे, हे लक्षात घ्या. परंतु
ह्या सेक्शन 13चा जर फायदा नोटरी वकिलांना जर घ्यायचा असेल तर त्या बाबतीत कोर्टाने स्पेसिफिक सांगितलेलं आहे की नोटरीनी केलेली मी नोटरी आहे आणि एखाद्या रस्त्याने चाललेला आहे, त्यांनी शिवीगाळ केली म्हणून दगड घेतला आणि त्याच्या डोक्यात मारला आणि त्याचं डोकं फोडलं आणि नंतर म्हणायचं नाही मी नोटरी, माझ्या विरुद्ध ॲक्शन घ्यायची असेल, कॉग्निझन्स घ्यायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑथोराइज ऑफिसरकडनं परमिशन घ्या आणि मगच ते होईल. तर तसं होणार नाही असं अनेक कोर्टाच्या न्यायनिवाड्यात म्हटलेलं आहे. म्हणजे नोटरीने त्याचं काम हे त्याच्या नोटरियल अधिकार कक्षेमध्ये डॉक्युमेंटच्या संबंधित पूर्ण संबंधित जे काय प्रचलित कायदे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, स्टेट गव्हर्नमेंटचे असतील, त्याच्या अखत्यारीत राहून जर काम केलेलं असेल आणि त्यामध्ये कुठेतरी काहीतरी बिघाड झालेला असेल तर मात्र त्यावेळेस त्या सेक्शन 13चा आपल्याला फायदा 100% मिळतो. ह्या गोष्टी प्रथमतः आपण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जे लोक काम करतात त्या लोकांचं आपण थोडंसं त्यांना नॉलेज देणं, त्यांना बाकीच्या सगळ्या काही ॲक्टबद्दल समजून सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जे काम करणार आहात, आम्ही जे काम करतो ते आपले जर जे कोण सहकारी असतील त्यांनी जर प्रॉपर केलं नाही तर आपल्याला 100% अडचणीला सामोरं जावं लागेल. दुसरी गोष्ट, अचानक कोणाचा तरी फोन येतो आणि सांगते का ते डॉक्युमेंट ओळखून घे, ते माझ्या ओळखीतले आहेत. जरी ओळख कोणी सांगितली काय सांगितली तरी त्यात लक्ष देऊ नका, त्या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन घ्या. समजा आज बारामतीला तुम्ही इथं कोर्टामध्ये एखादा ॲफिडेव्हिट दाखल करायचं आहे, एखादी व्यक्ती येते आणि चीफ ॲफिडेव्हिट आहे किंवा काय कोर्टातलं आणि ते आपण दाखल करतोय आणि त्यावेळेस ते वकील असतात, वकिली पेहराव त्यांच्या असतो आणि ते म्हणतात काय माझंच पक्षकार आहे, त्यांना मी आयडेंटिफिकेशन देतो आणि ॲफिडेव्हिट करून टाका. आपण पण म्हणतो वकील आहेत दिसत आहेत, परंतु संबंधित वकील जर आपल्या पूर्ण ओळखीचे नसतील तर त्यांना डायरेक्ट गैरसमज करून घेऊ नका, अदरवाईज घेऊ नका, परंतु तुमचं आय कार्ड मला दाखवा, मला ते आय कार्ड तिथं त्याची नोंद तिथं करू द्या. असं करून त्यांची तिथं नोंद, त्यांचं नाव आणि सगळं तिथं त्यांना लिहायला लावा. ह्याच्या मागचं कारण असं आहे की जर एखाद्या विषयात काहीतरी असा संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस काय होतं, ते संबंधित वकील महोदय असतात, ते स्वतःची चमडी बचाव ह्या भूमिकेतनं काय करतात की मी ते केलंच नाही, माझी त्याच्यावर सहीच नाही, माझा कोंबडा म्हणजे माझी सही कुणीतरी मारलेली आहे, असं करून त्यांचा तो बचाव पवित्र असतो आणि त्यावेळेस नोकरींना अडचणीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे सहीचा कोंबडा जरी कोणी मारला काय मारला, परंतु संबंधित वकिलांनी जर त्यांचं नाव त्या डॉक्युमेंटवर लिहिलं आणि सही केली तर अक्षर बदलू शकत नाही, त्यांचं हँडरायटिंग बदलू शकत नाही. ही आपल्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच विसार पावतीसारखे दस्त असतात, ते दस्त किंवा अनेक दस्त असतात, त्या दस्तामध्ये घडतं काय की तो डॉक्युमेंट तुमच्याकडे येतो आणि त्या डॉक्युमेंटमध्ये संबंधित पक्षकार जर समजा आपण जे म्हणतो की विल हॅबिच्युअल आहे आणि काहीतरी त्यांना लिटिगेशन तयार करायची सतत त्यातच असतात आणि ते नवीन नोटरी शोधतच असतात, हा नवीन आहे त्याला 500 रुपये दिले की हा काय विकत. मग अशा भूमिकेतनं ते येतात आणि तुमच्याकडे तो डॉक्युमेंट समोर मांडतात. आता त्या डॉक्युमेंटमध्ये काय असतं, साधारण अनुभवाने सांगतो की त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं असतं आज तारीख दिनांक, मिळकतीचं वर्णन, त्या मिळकतीच्या वर्णनात लिहायचं 4 एकर, परंतु 4 एकर आकडा जो असतो तो 4 अंकीच असतो, अक्षरी नसतो. मग त्या 4च्या समजा आधी 1 केला 14 एकर केलं तर तुम्ही तर शिक्का मारून देता सगळं होईल, मग तुमच्या रजिस्टरला तुम्ही 4 लिहिणार आणि त्यांनी तर तिकडे 14 एकर त्या पुढं नंतर त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी केलं. मग ह्या गोष्टी होऊ नये म्हणून प्रत्येक जिथं जिथं आकडे असतील तिथं तिथं त्या ठिकाणी अक्षरी सुद्धा लिहायला पक्षकारांना भाग पाडायचं. जर समजा त्या ठिकाणी त्यांनी ते लिहिलेलं नसेल तर आपण लिहायचं, त्यांना तिथं त्यांची सही करायला लावायची. ज्या ज्या ठिकाणी 3-3 पानावर 4-4 ठिकाणी जरी करेक्शन असेल तरी तिथं सह्या करायला मागं पुढं त्यांच्या घ्यायला बघायचं नाही. एखाद्या दस्तामध्ये 10-15 जण पक्षकार आहेत आणि चला आपल्या मागं अजून दुसरी लाईन आहे, 4 लोकांची कामं करायची, मग जाऊ द्या शेवटच्या पानावर सही केली भागलं, जाऊ द्या पक्षकारांच्या सह्या असल्या बाद झालं, नको. त्याची काळजी घ्या. प्रत्येक जॉईंट पानावर पक्षकार 10 असू द्या, 12 असू द्या, 15 असू द्या, त्यांच्या साईन, काउंटर साईन किंवा ज्या काही साईन असतील त्या तिथं घ्याच. आता काही जण म्हणतील काय अंते बिंते घ्यायची गरज आहे, दस्तामध्ये
विसार पावतीच्या दस्ताला सही तर घेतलीच पाहिजे, अंगठा घेतलाच पाहिजे, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचा फोटोसुद्धा तिथं लागला पाहिजे आणि त्या फोटोवर आपण शिक्का मारला पाहिजे. हे तेवढंच तितकंच महत्त्वाचं आहे. ओळखपत्र अनेक नोटरींच्या बाबतीत ओव्हर कॉन्फिडन्स बघायला मिळालेला आहे की ते फक्त डायरेक्ट येतात. म्हणजे आपण जसं कोर्टात जातो आणि कोर्टातले क्लार्क पहिल्यांदा आपण त्यांच्याकडे ॲफिडेव्हिट करताना लगेच तुम्ही आयडेंटिफाईड बाय हे ॲडव्होकेट आणि लगेच डायरेक्ट करून टाका. ओळखपत्राचा नंबर लिहायचा नाही, काय नाही लिहायचा, अशा गोष्टी घडल्या. आणि नंतर मग ती पार्टी आली होती का, कोण होती, मग त्यांचं तुम्ही ओळखपत्र बघितलं होतं का, काय केलं होतं का, नाही ते मी असंच लिहिलं होतं, हे काय नाही, प्रिझम्पशन आहे ना, आम्ही काय चेक केल्याशिवाय असं आहे का, ह्या गोष्टी चालत नाहीत. त्यामुळे कंटेंट ऑफ रजिस्टरमध्ये डॉक्युमेंटमध्ये जे कंटेंट रजिस्टर आहे त्या कंटेंटमध्ये जे काय ट्रान्झॅक्शन झाले ते तर स्पेसिफिकली लिहा, परंतु ते लिहित असताना त्यामध्ये संबंधित पक्षकारांचं जे काय तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट काय जे बघितलं असेल ते डॉक्युमेंटचा नंबर सुद्धा टाकून मोकळे व्हा. थोडा वेळ जाईल, वाटल्यास नंतर लिहायला त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स काढून घ्या, फोटो काढून घ्या, पण सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने ठेवा म्हणजे तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. आता राहिला विषय डॉक्युमेंट, तुमच्याकडे नोटरी रजिस्टर तर इंग्लिशमध्ये असलं, सगळ्यांकडे इंग्लिशमध्येच असेल ना नोटरी रजिस्टर, त्याचं कंटेंट, टाईप ऑफ डॉक्युमेंट वगैरे, पार्टीज नेम वगैरे सगळं. आता हे सगळं लिहिलेलं असताना असा डॉक्युमेंट तुमच्याकडे आला एखादा, बघा एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे आला, रूल 11 वाचला असेल तर बघा त्या रूल 11 लिहिलेलं आहे. पण तरी पण मी सांगतो की तुमच्याकडं एखादा डॉक्युमेंट आल्यानंतर तो ज्या लँग्वेजमध्ये आलेला आहे, आयदर तुम्ही तो इंग्लिशमध्ये लिहू शकता किंवा जी लँग्वेजमध्ये तो आलेला आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकता, असं त्या रूल 11 स्पेसिफिकली सांगितलं. म्हणजे जर एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे मराठीत आला तर तुम्ही मराठीत एंट्री घ्या, इंग्लिशमध्ये आला तर इंग्लिशमधली एंट्री घ्या. याचं कारण असं आहे की जो डॉक्युमेंट तुमच्याकडे मराठी येईल, इंग्लिश येईल, त्यावेळेस 10 वर्षांनी 20 वर्षांनी ज्यावेळेस असे लिटिगेशन तयार होतात त्यावेळेस आपल्याला एक तर लक्षात राहतं की तो माझ्याकडे जो आलेला डॉक्युमेंट आहे तो मराठीत होता आणि तो मी मराठीतच एंट्री घेतलेली, त्यामुळं टेन्शनचंच काम नाही. मराठी म्हणजे मराठी, इंग्लिश म्हणजे इंग्लिश. आता राहिला विषय रजिस्ट्रेशन ॲक्टच्या संदर्भात. जसं मी मगाशी म्हणालो काय म्हणालो की सगळा स्रोत, सगळे कायद्यांचा थोडं नॉलेज, बेसिक नॉलेज नोटरीला असणं आवश्यक आहे. हायकोर्टातला ॲफिडेव्हिट दाखल करायचे, डिस्ट्रिक्ट कोर्टात करायचं आहे, रेव्हन्यू ऑफिसर समोर करायचं आहे, ती कोणत्या प्रोव्हिजन खाली पडतं, कोणती ऑर्डर, कोणता रूल, हे CPCची कोणती प्रोव्हिजन काय, ते सगळं बाजूला ठेवा. परंतु ते कसं केलं पाहिजे हे तरी निश्चित माहिती करून घेणं गरजेचं आहे. हायकोर्टामध्ये ज्यावेळेस एखादा ॲफिडेव्हिट जातं आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये तिथं जे रजिस्टर असतात किंवा जे डिपार्टमेंट असतं त्या ठिकाणी अधिकारी ते डॉक्युमेंट प्रॉपरली बघत असतात. आणि जर तुमच्याकडनं तिथं काही चूक झाली, समजा तिथं काय ब्लँक आहे, तिथं तुम्ही काही लिहिलेलं नाही, समजा मुंबईचे वकील तुमच्याकडे डॉक्युमेंट पाठवून देणार, तिथं टुडे ॲट बॉम्बे म्हटलं असणार आणि तुम्ही मात्र बारामतीचा शिक्का मारून करून देणार, त्यावेळेस तुम्ही स्पेसिफिकली तिथं काय लिहिलं पाहिजे, टुडे ॲट बारामती. नाही तर मग ते हायकोर्टाने आले ते नका बदलू नका, ते वकील त्यांचं ते बघतील, नाही माझ्या पुढं झालंय ना मी इथं बारामतीच करणार. अशा गोष्टी जर तुम्ही केल्या तर 100% तुम्हाला काही अडचणी येणार नाही. नाहीतर नोटीस आलीच म्हणून सांगा. अशा कितीतरी नोटिसा वकिलांना आलेल्या आहेत की तुम्ही ॲफिडेव्हिट असं केले, पार्टीचं सह्या नाही. समजा कधी कधी असं होतं, आता आणखी एक तिथं प्रॅक्टिस चालू झाली की आपण येतो पुण्यात त्यांची सही करतो, घेतो पार्टीची किंवा बारामतीत घेणार आणि तो संबंधित पक्षकाराचे जे वकील आहेत तिथं मुंबईमध्ये त्याची सही करणार. आता ते डॉक्युमेंटची सत्यता कशी, वकील मुंबईमध्ये हे इथं मग आयडेंटिफिकेशन कसं, त्यापेक्षा एक आयडिया करायची, जे कोण पक्षकार येतील कोण येतील त्यांना म्हणायचं एक तर तुमचे तुम्ही वकील आणा, नाहीतर एकतर मग काय करा आम्ही आमची ओळख वकिलांना बोलवतो, त्यांचे चार्जेस काय 200-500 रुपये द्यायचे असतील ते द्यावं लागतील, परंतु आम्ही असं केल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा बघा ना, म्हणजे व्यावसायिक जी डिग्निटी आपली ती पण राहील, जी काय काळजी घ्यायची त्या पण घेता येतील, व्यवसाय पण चांगला चालेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता राहिला विषय अजून एक महत्त्वाचा, एखादा डॉक्युमेंट परदेशातून येतो, कुणाचा तरी मुलगा परदेशात असतो, अमेरिकेला, लंडनला, कुठेतरी, आणि तो डॉक्युमेंट आपला ते काय करतात, पॉवर ऑफ अटर्नीज डॉक्युमेंट असतो, मग आपल्याकडेच काम येतं किंवा एखाद्या वकिलांकडे आलेलं असतं आणि ते डॉक्युमेंट पॉवर ऑफ अटर्नीचा डॉक्युमेंट तयार करतात
आणि संबंधित ज्या देशामध्ये ज्या स्टेटमध्ये तो व्यक्ती राहत असतो तिथल्या एम्बेसीकडे जाऊन तो तिथं त्यांच्यापुढे सही करतो आणि तो डॉक्युमेंट आपल्याकडे परत तो पाठवतो. तो डॉक्युमेंट ज्यावेळेस भारतात येतो आणि तो भारतात आल्यानंतर तो डॉक्युमेंट त्या संबंधाने जो काय व्यवहार ट्रान्झॅक्शन काय नोंदवायचे असतील, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट करायचं असतं त्यावेळेस सब रजिस्ट्रारकडे जातं आणि सब रजिस्ट्रारकडे गेल्यानंतर सब रजिस्ट्रार एक चालू माणूस असतो. तो काय करतो, तो म्हणतो की तुम्ही ते नोटरी करून आणा. आता जी कोण व्यक्ती देणारी येते तिकडे परदेशात, ज्याच्या नावाने दिले तो व्यक्ती भारतात आणि तो आलाय नोटरी पुढं. मग अशा वेळेस करायचं काय, तर संबंधित डॉक्युमेंट हा तुम्ही नोटरी करू शकाल, परंतु करताना काय करायचं की त्या डॉक्युमेंटवर बिफोर मी किंवा आपण जे काय बिफोर मीचा शिक्का असतो त्याच्यावर तुम्ही लिहू शकता ना की ओनली प्रॉपर्टी होल्डर अपियर बिफोर मी and signed before me and this document is notarized only for the property holder only. बाकी त्याचं जे कोणी शिक्का तो एम्बेसीचा आहे का, त्याने तो मारला आहे का, तो त्याचा फोटो आहे का, मला त्याच्याशी घेणं नाही. आता तू म्हणतो तरी मी अडकूच की आपण शिक्का मारला की दोन्ही पार्टी तर समोर पाहिजे असं कायद्यात म्हणले नाही. परंतु ती कायद्याची प्रोव्हिजन जरी असली तरी ही जी गव्हर्नमेंटने जे जी काढलीत किंवा जे सर्क्युलर काढले त्याच्यामध्ये ही परमिशन दिलेली, परंतु आपण जर स्पेसिफिक तसं लिहिलं नाही आणि उद्या जर काही एखादा विषय खोटा आपण जे बघतो की खोटे डॉक्युमेंट खोटे शिक्के तयार केले जातात, काय केले जातात आणि एखादी प्रॉपर्टी विकली जाते, त्यावेळेस आपल्याला टेन्शन नको म्हणून आपण जर ते वाक्य टाकलं आणि एखाद्या पोलीस स्टेशनवरनं ज्यावेळेस आपल्याला बोलवलं राहील त्यावेळेस आपण काय म्हणत, साहेब जास्त बोलायचं नाही, मी तिथं ते मला बाकी माहिती नाही ते शिक्का कसला होता, तो डॉक्युमेंट कसला होता, काय होता, फक्त मला एवढंच माहिती, जो कोणाला होता त्याला मी आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यापुरता मी तो रजिस्टर नोटरी केलेला आहे, त्यामुळे आवाज पाहिजे खाली, असं तुम्ही बिनधास्त बोलू शकता. हे लक्षात. आता राहिला विषय, काही डॉक्युमेंट परदेशातून आल्यानंतर ते किती दिवसात नोंदवायचे, किती दिवसात नोटरी केला पाहिजे, ह्याला पण काहीतरी मुदत आहे ना. तो कुठलाही डॉक्युमेंट परदेशातून आल्यानंतर तो 3 महिन्याच्या मुदतीत असेल तर आपण नोटरी करायचा किंवा नोटराईज करून तो द्यायचा. त्याच्या पुढचा जर मुदतीचा असेल तर मात्र तो करायचा नाही. जरी मग एम्बेसीचा शिक्का आहे, 6 महिन्याचा स्टॅम्प आहे, काय तरी त्या भानगडीत पडायचं नाही. आता मला इथं एक प्रश्न, फक्त नोटरी नको, काही वकील बंधू या ठिकाणी आहे, मला एक सांगा की विलच्या बाबतीत आपण येत बघतो, विलच्या बाबतीत असं आहे की विल हे ऑप्शनल रजिस्ट्रेशनमध्ये येतं, ते कंपल्सरी रजिस्ट्रेशनमध्ये नाही, बरोबर. त्याला काय कोणी लिहून ठेवलं, कोण साक्षीदार असले, बाकीच्या गोष्टी असल्या तिथे टिकतं. परंतु मला या ठिकाणी एकच विचारायचं आहे आता की एखाद्या व्यक्तीने विल केलं आणि ती व्यक्ती मयत झाली, ती व्यक्ती मयत झाल्यानंतर मयत व्यक्तीचं विल नोंदणी कार्यालयात जाऊन आपल्याला नोंदवता येऊ शकतं का? कारण ज्याला डॉक्युमेंट नोंदवायचा तो कोर्टात सब रजिस्टर ऑफिसमध्ये गेला पाहिजे. मग असा डॉक्युमेंट नोंदवू शकतो का सांगा? नोंदता येतो, मात्र त्यासाठी काय अपेक्षित आहे, ते विल त्या व्यक्तीने जिवंतपणे ज्या पद्धतीने केलंय लक्षात घ्या. म्हणजे काय, त्याला काय काय गोष्टी आवश्यक आहेत की ती व्यक्ती फिजिकली मेंटली फिट पाहिजे, डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिजे, दुसरी गोष्ट प्रॉपर त्याच्यात काय ॲम्बिग्युटी नाही पाहिजे, दुसरी गोष्ट प्रॉपर तिथं 3-4 साक्षीदार जे पाहिजे ते पाहिजे, त्याची सही पाहिजे, अंगठा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतील आणि फक्त विल रजिस्टर करायचं राहिला असेल तर नोंदणी कायद्यानुसार अशा व्यक्तीचं विल सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जाऊन नोंदता येतं. आणि हे सर्वांनी लक्षात ठेवा, ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची फी सुद्धा मिळते, ह्यात कुठेही तुम्ही फ्रॉड करत नसता, काही नसता. तर ह्या गोष्टीसुद्धा अशा तुमच्या दृष्टीने महत्त्वाच्या तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने ठरतील. आता जास्त काही वेळ घेत नाही, बरेच मुद्दे मी घेतलेले आहेत, फक्त आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणि संपवण्याचा प्रयत्न करतो. बोलायला लागलो तर कधीच तुम्ही अजून 2 तास मी सांगू शकतो याच्यावर काय काय. आता फक्त एक घ्या, आणखी एक काय की तुम्ही ज्यावेळेस एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडं नोंदवता त्यावेळेस ते डॉक्युमेंटच्या काही झेरॉक्स तरी तुमच्याकडे ठेवा, जे सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंटच्या झेरॉक्स तुमच्याकडे ठेवा की बाबा ह्यात कुठेतरी काहीतरी घडण्याची शक्यता आहे किंवा संबंधित पक्षकारांची वाद बीद बघितली की तो मुद्दाम ठेवायचा जवळ. पण आपण काय करतो, कुठं माझ्या घरात रद्दी करू, कुठं मला काय करायचं आहे काय नाही, आणि म्हणून मग आपण फक्त आपल्या रजिस्टरला एंट्री करतो आणि तो डॉक्युमेंट ठेवून टाकतो. आता ते जर समजा झेरॉक्स नाही ठेवायचे तर त्यात फोटो मोबाईलमध्ये आता चांगले मेमरी कार्ड असलेले मोबाईल आहेत, मग त्याच्यात फोटो काढून ठेवा ना.
दुसरी गोष्ट, आणखी एक प्रॅक्टिस आपल्या लोकांकडनं चुकते आणि ती काय आहे की नोटरी ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे, नोटरीने त्याची प्रत्येक कृती, लक्षात घ्या काय म्हणले, नोटरी म्हणून त्यांनी केलेली प्रत्येक कृती ही त्याच्या रजिस्टरमध्ये नोंदवली पाहिजे, लक्षात घ्या, हे स्पेसिफिक म्हणलेलं आहे. मग मला एक सांगा, आता तुम्ही जर एखादी ट्रू कॉपी करून दिली, ती तुमची नोटरियल ॲक्ट आहे, तर ती नोटरियल ॲक्ट तुम्ही रजिस्टरमध्ये नोंदवायची का नाही? कायद्याने तर सांगितलंय हीच आणि नोटरी ॲक्ट डन बाय नोटरी ॲज अ नोटरी, बरोबर. मग ती जर तुम्हाला तिथं नोंद करणं गरजेचं आहे, पण आपण काय करतो, ट्रू कॉपी आली, खरेदी खात्यास गव्हर्नमेंटला हे आलं ते आलं, जाऊ द्या ट्रू कॉपी मारा. परंतु हे करत असताना मात्र पूर्णपणे खात्री बाळगून डॉक्युमेंट पूर्ण चेक करून मग मात्र तुम्ही ते ठीक आहे चाललंय. राहिला विषय, प्रत्येक डॉक्युमेंट जो कुठला अफिडेव्हिट असेल, इंडेमनिटी बॉन्ड असेल, बँकेचा असेल, कुठला गाड्यांचा असेल, फायनान्स कंपनीचा असेल, तो डॉक्युमेंट तुमच्या रजिस्टरमध्ये नोंदवलाच गेला पाहिजे. परंतु आपल्यातले कितीतरी महाभाग असे आहेत की ते प्रत्येक डॉक्युमेंट नोटरी नोंदवत नाही. त्यांच्याकडे कोणतरी एजंट येतो, 50-100 रुपये देतो आणि तो म्हणतो मारो पेपरमीचा शिक्का, मारा टेस्टेटचा शिक्का, सिरियल नंबर द्यायचा नाही, काय नाही द्यायचा, जाऊ द्या. जिथं ज्या कुठल्या ऑफिसला तो डॉक्युमेंट जातो तिथं पण काही बघितलं जात नाही, काम होऊन जातं. आणि नंतर मात्र जे काही उद्योग व्हायचे होतात आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कोणाचा प्रॉब्लेम होतो तो नोटरीचा होतो. आता दोन पक्षकारांमध्ये ज्यावेळेस वाद लागतात त्यावेळेस त्यांच्या दृष्टीने त्या वादामध्ये कोणाला तरी तिसऱ्याला कामाला लावायचा आणि त्याला त्यांच्यासाठी चांगलं सावज कोण असतं तर तो नोटरी असतो. तुम्ही तिथं गेलोच नाही, माझी तिथं सहीच नाही आणि ज्याला त्याचा फायदा घ्यायचा त्या टॅक्सचा, तो बरोबर तेच म्हणा माझी मी गेलोच नाही, त्याच्या रजिस्टरला माझी एंट्री का, मी सही केली का नाही, म्हणजे हे मी नसताना केलेलं हे बोगस आहे. मग नोटरीला काय म्हणावं लागतं, काय काय नोटरी असा डिफेन्स घेतात की नाही ते मी केलेलंच नाही, माझा शिक्काच कोणीतरी मारला. कारण त्यांनी जर तसं म्हणलं तर त्याची मिसकंडक्ट आहे, प्रोफेशनल मिसकंडक्ट येते. नोटरी ॲक्टनुसार प्रत्येक डॉक्युमेंट जर नोंदवायचा आहे आणि तुम्ही जर तो नोंदवलेला नाही तर तुम्ही काय म्हणणार, ते तुम्हाला स्टॉप आले. ह्या गोष्टीचा आपल्याला सगळा विचार करावा लागणार आणि त्यामुळे प्रत्येक डॉक्युमेंट नोंदवताना तो त्याला सिरियल नंबर द्या. आता राहिल्या विषय आपल्या प्रोफेशनल इथिक्स आणि व्यवसाय कसा वाढवायचा, असं काही जण मला बोलता बोलले. म्हणजे व्यवसाय कसा वाढवायचा, आता आम्ही एवढे सगळे 100-150 नोटरी आता म्हणले 100-150 नोटरी आहे. पहिले 5-10 जण होते, आपले धुमाळ बापू होते किंवा बाकीचे सर होते आहेत म्हणजे, आणि बापू आहेत, बाकीचे सगळे आहेत. तर असे सगळेजण होते आणि तो काळ चांगला होता. आताच्या काळात कसं व्हायचं, परंतु आता कमर्शियलायझेशन वाढलेलं आहे, बाकीच्या गोष्टी वाढलेल्या आहेत, व्यवसाय वाढलेला आहे. तर तो व्यवसाय करण्याच्या दृष्टीने जे काही डिग्निटी असते, व्यावसायिक नीतिमत्ता असते, ती जर पाळली, आपल्यात जर इकी ठेवली, मार्केटमध्ये जर गेलो, बोली भाषेत परत एकदा की गेलो तिथं मात्र कोथिंबिरीचा रेट सगळ्या दुकानावर गेला, तिथं कुठल्या ठेल्यावर तर तिथं एकच रेट दिसतो, वांग्याचे रेट एकच दिसणार. पण आपल्याकडे मात्र हा 10 रुपये घेतोय, हा 40 रुपये घेतोय, हा फक्त 25 रुपयाचं तिकीट लावतो आणि वर त्याला 50 रुपये दिले की खुश 75 रुपयातच डॉक्युमेंट करतो. होतं का नाही असं? ह्या गोष्टी का घडतात, ते जर अशिक्षित किंवा ते थोडेसे आपण म्हणतो असे लोक असून सुद्धा ते त्यांची एकी ठेवून रेट निश्चित ठेवतात. मग आपण का नाही करू शकत, तर आपल्यामध्ये एकी नसती, आपल्यामध्ये विसंवाद असतो, आपल्यामध्ये एकमेकाबद्दलची स्पर्धा असते, असूया असते आणि त्यामुळं आपण काय करतो, आहे ना हाताला आलंय ना घ्या. त्यातली त्यात आपल्यामध्ये काही लोक, मी त्याला एक शब्द नाव देईल की थोडेसे वरचा मजला कमी असतो, त्यांच्या डोक्यात काय नाही, फक्त जेवढं येईल तेवढं रोजचं टार्गेट 50, 100, 500 रुपये द्यायचे, 1000 रुपये द्यायचे. आपण 1000 रुपये देत असताना 30 डॉक्युमेंट तुम्ही नोंदवणार, 30 डॉक्युमेंटमधले 20 डॉक्युमेंट हे रिस्की असणार आणि तुम्ही 1000 रुपये घेऊन जाणार आणि नंतर अचानक एखादं मॅटर ज्यावेळेस घडतं आणि मग त्यांची जी धावधाव होती आणि मग आपले वकील बंधू पण आले, तो अडकला आणि मग नंतर म्हणायचं काय वकील चुकला तरी आपलाच आहे ना. कारण आपले सगळ्यांचं धोरण काय असतं, वकील काय असो चुकला तरी आपला, त्याला प्रोटेक्शन करणं आपलं काम आहे, त्याला मदत करायची. परंतु जे कोण आपल्या त्या हॅबिच्युअल नोटरी असतील, ज्या अशा प्रकारची व्यावसायिक नीतिमत्ता पाळत नसतील, त्यांच्या बाबतीत मात्र आपण सगळ्यांनी कठोरपणे एकत्रित राहिलं पाहिजे. त्याला तो करत असलेल्या कामाबद्दल खडसून सांगितलं पाहिजे. आणखी एक प्रॅक्टिस सांगतो, आता स्विगी नोटरी निघलेत असं काही लोक म्हणतात.
ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो लेक्चरला त्यावेळेस म्हटलं जातं सर आमच्या इथे स्विगी नोटरी आहे. म्हणजे स्विगी नोटरी काय प्रकार आहे? स्विगी नोटरी म्हणजे स्विगी नोटरी म्हणजे काय? तर त्यांनी ते काय म्हणले की स्विगी नोटरी म्हणजे असं आहे की आम्ही एका एका नोटरीचे 3-3 रजिस्टर आणि 3-3 ठिकाणी लिहिले ठेवले. काही काही तर पानकापुरीत पण ठेवले. अशा पद्धतीने काही जे वागणारे आहेत आणि असं जर कोणी वागत असेल आणि तो जरी थोडासा भांडकुदळ असेल किंवा थोडासा वेगळा असेल तरी बाकीच्या सगळ्यांनी एकत्र येऊन संबंधित त्यावेळेस बार असोसिएशनचे पदाधिकारी असोसिएशन यांना मदतीला घेऊन त्या नोटरीला ताळ्यावर आणायचं काम सुद्धा तुमचं आमचं सगळ्यांचं. म्हणजेच काय आहे त्यासाठी असोसिएशनने एकत्र राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता राहिला विषय मगाशी बोलता बोलता एक राहिला तो सांगतो आणि मी संपवतो कारण पुढे अजून एक आहे विषय. तर फक्त एकच सांगतो की व्यवसाय कसा वाढवायचा. मला सांगा प्रत्येक व्यवसाय वाढवताना की तुमचं काय अजून कुठं ॲडमिशन घेतलं काय घेतलं पुढं काय माझ्याकडे फॅमिली मॅटर पण ते करते माझ्याकडे कन्व्हिन्सिंगचं पण काम होतं असं जर बोललं तर आपण जसं एखाद्या दुकानात जातो महिलांच्या बाबतीत सांगतो जरा की एखाद्या दुकानात गेल्या आणि तो दुकानदार चांगला बोलतो तो चांगली पर्सनल सगळ्या गोष्टी चांगल्या दाखवतो मला तो दुकानदार तेच दुकान चांगले बघतो असं आपण आवडीने जातो नाही त्या साडीच्या दुकानात. तसं एक आपल्या पक्षकारांची सुद्धा एक मेंटल सायकोलॉजी असते. जो वकील पूर्ण व्यवस्थित बोलेल माहिती देईल थोडंसं जरा प्रेमाने किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या पद्धतीने बोलेल त्यावेळेस ते लोक आवर्जून तुमच्याकडे येतात. हे लक्षात घ्या. त्यातनं तुम्हाला काही कुठं बाहेर जायची गरज नाही. तुमच्याकडे स्वतःच तुमचं व्यवसायाचं मार्केटिंग होतं आणि तुमची कामं वाढतात. नोटरी हे तुम्हाला साधन मिळाले लक्षात घ्या. ते किरकोळ साधन आहे परंतु त्या किरकोळ गोष्टीतनं तुम्हाला मोठी कामं मिळणार हे लक्षात घ्या. याची उदाहरणं आमच्यासारख्याकडे आम्ही पुण्यामध्ये प्रॅक्टिस केला आम्हाला खूप वाटतं आम्ही शिकायला गेलो शिकायला म्हणून लोक म्हणजे ना व्यापाराला आले राज्यकर्ते झाले आम्ही शिकायला गेलो तिथंच राहिलो. आमचं तसा मी बारामती माळेगावचा परंतु तिथं गेल्यानंतर काय झालं तिथं एकच आम्ही केलं की जेवढी चांगली सर्व्हिस देत आहे पैशाच्या मागे न जाता नैतिकता बाकीच्या सगळ्या गोष्टी याचा विचार करून आणि स्वतःचं गुडविल तयार करून तुम्ही गुडविल तयार केलं हे ठिकाणी हे बाबा डेंजर आहे त्यांच्याकडे चांगलंच काम होतं त्यांना उलटं आवडत नाही अशी जर तुमची स्वतःची प्रतिमा जर तुमच्याकडे तयार झाली तर तुमच्याकडे लांबून लावून लोक येत असतात आणि जे कोण चुकीची कामं करणार आहेत ते आपली काळाची पायरीच नको चढायला कारण आपल्या डोक्यात क्लासेस करतो जे पण त्यांच्यासारखेच हॅबिच्युअल असतील त्यांनी तो उद्योग करावा. पण ज्याला शांत झोपायचे ज्याला प्रापंचिक आहे ज्याला प्रतिष्ठा बाकीच्या गोष्टींची काळजी त्या नोटरीने ह्या गोष्टींचा अवलंब करावा असं ते या ठिकाणी सांगत आणि फक्त एकच सांगतो नोटरी काम करताना दरवर्षी ॲन्युअल रिटर्न द्यावं लागतं. दर 5 वर्षांनी तुमचं परत रिन्युअल होत असतं आणि तुम्ही जर ॲन्युअल रिटर्न दिलं नाही तुमचं रजिस्टर दर वर्षी चेक केलं नाही तर ज्यावेळेस तुम्ही ते रिन्युअलला पाठवता त्यावेळेस तुमच्या ह्या गोष्टी जर तुम्हाला त्यावेळेस नाही पाठवल्या तर मात्र तुमच्या रिन्युअलला अडचण येऊ शकते. म्हणून आता आपण नोटरी झालो आता आपण इकडे काय करायचं ते केलं म्हणजे तुम्हाला पहिले कुठले कुठले टोल नाके पहिला टोल नाका डिस्ट्रिक्ट कोर्टाचा आहे. तो डिस्ट्रिक्ट कोर्टाचा टोल नाक्याच्या तिथं तुमचं रजिस्टर तुम्ही जे वर्षांनी ऑडिट असतं त्या ठिकाणी ते ऑर्डर प्रॉपरली करून त्यांच्याकडनं तसं प्रमाणपत्र सर्टिफिकेट घेणं महत्त्वाचं आहे. असे 5 वर्षाचे सर्टिफिकेट तुम्ही घ्या नाही तो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाता डॉक्युमेंटमध्ये अनियमितता करता आणि नंतर तिथं मात्र मग गाड्याची वेळ येणार त्या गोष्टी होऊन देणं काय असंच या ठिकाणी सांगेन. आणि मला वाटतं की मी बरीचशी माहिती या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन नोटरीच्या संदर्भात आता परत त्यांनी पोर्टल चालू केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही परत ज्या काही त्यांनी बाबी मांडलेल्या आहेत ज्या काही अत्यावश्यक गोष्टी पूर्ण करणं ज्या काही आहेत त्या पूर्ण करून तुम्ही करा. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्हाला सांगा. आमचे स्टाफ असेल किंवा आमची काही त्याचे जे रेग्युलर काम रजिस्ट्रेशन करणारे आहेत पोर्टलला ते तुम्हाला मदत करतील अशी या ठिकाणी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद जय